नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ह्या तुकाराम महाराजांच्या सांगण्याप्रमाणे खूप खोलवर आपल्याला विचार करायचा आहे. विचार तर साधाच आहे जो आपण रोजच्या जीवनामध्ये अनुभवतो, पाहतो, पण तिकडे लक्ष देत नाही. आपल्याला सवयीचं झालेलं असतं आणि सवय काढून टाकून मग आपल्याला लागलेली सवय काढून टाकण्यासाठी परमेश्वरच आपल्याला एखादा धक्का देतो आणि परमेश्वराचा धक्का आपल्या अहंला ठेस पोचवतो आणि मग आपण जागे होतो. जागे झालो तरी पूर्णपणे जागे होत नाही. पुन्हा थोडीशी परिस्थिती निवडली की रे माझ्या मागण्या, अशा आपल्या मनाची अवस्था आहे. आणि ह्या मनाच्या स्थितीचा आपण जाणीवपूर्वक अभ्यास करायचा आहे. संतांचे वचनी ठेवून विश्वास करीला अभ्यास आवडीने. आवडीने हा सुद्धा खूप महत्वाचा शब्द आहे. फक्त आज गुरुजींनी सांगितलं म्हणून कसं तरी मारून मुटकून अभ्यास करणारी मंडळी आपण बरीच बघतो. मग मारून मुटकून केलेला अभ्यास हा आपल्याला ज्ञानापर्यंत नेऊन पोचवत नाही. जबरदस्तीचा रामराम म्हणते बघा आपण, चल किरे मठाकडे चल किरे म्हणून आपण काय करतो, सगळ्यांच्या पाठीमागे लागतो. मग ते केवढे येतात, बोलवले म्हणून जाऊन येऊया म्हणतात. तर आपल्याला त्याची काय पाहिजे, मुळात आवड पाहिजे. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही. ज्याची आवड आहे त्याची आपल्याला लाज वाटत नाही. एखादं व्यसन वारंवार करावं म्हणून कंटाळा येत नाही. माणूस सतत ते व्यसन करतच राहतो आणि वेडा झालेला माणूस फळ्यासारखं बडबडतच असतो. ह्या तीन गोष्टी जेवढ्या सत्य आहेत तेवढा आपल्याला परमार्थाची आवड पाहिजे, असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतो. आणि आवड असेल तर मग आपण कोणत्याही पद्धतीनं त्या गोष्टीला करतो. परमार्थ हा आपली गरज बनला पाहिजे. परमार्थाशिवाय जीवन नाहीये. रमण महर्षींनी सुद्धा एका ठिकाणी सांगितलं की मी पहिल्यांदा असा विचार करायचो की संसार आणि परमार्थ ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, पण नंतर मला कळालं की संसारी जीवन नाहीच आहे मुळात. फक्त पारमार्थिक जीवन तेवढंच अंतिम सत्य आहे आणि त्याच्यामध्येच बाकीचं हे सगळं जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. मग कोणाचा प्रपंच चालू असेल तर कोणाचा संन्यास चालू असेल, पण परमार्थिक जी आध्यात्मिक दृष्टी आहे त्या दृष्टीनं फक्त परमार्थच तेवढा सत्य आहे, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि हेच आपल्याला आज खूप खोलवर पद्धतीने समजावून सांगण्यात आलेलं आहे. आज एका वेगळ्या खोलीवरती आपण सगळेजण जाऊन पोहोचलो. तिथून परत वर येण्याचा प्रयत्न करायला नको आहे आपल्याला. खरं तर हे पथ्य आपण सांभाळलं पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या खोलीवर लावूनच चालू आहे, काही फरक पडत नाही, काही बुडत नाही, काय वर जात नाही, खाली जात नाही. स्वामीजी काय म्हटले, जमीन घेणाऱ्याला एक सुख झालं आणि देणाऱ्याला दुःख झालं. एका ठिकाणी होळी झाली, एका ठिकाणी दिवाळी झाली आणि तो परत जाऊन बघतोय तर उतार्यावरती जमीन काय वाढत नाहीये, घेतल्या तशीच आहे. आज घेतलेली जमीन तेवढीच आहे, जेवढी 100 वर्षापूर्वी होती तेवढीच 200 वर्षानंतर पण तेवढीच. मग हा सगळा बाकीचा अट्टाहास खटाटोप कशासाठी. माऊली म्हणते पुरेपुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी गुमान. आणि हेच आपल्याला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, कारण ही परमार्थ ही एकच गोष्ट अशी आहे की जी सांगावी लागते. खरं तर ती व्हायला पाहिजे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी नको असतात त्या आपण रात्रंदिवस वेळ देऊन करत राहतो आणि त्याच्यातून अंतिमतः आपल्याला मनस्ताप आणि क्लेश, वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश आपल्याला प्राप्त होतात. आणि एवढे क्लेश प्राप्त होऊन देखील आपण वैतागतो, कारण आपल्या मनातून मूळ प्रपंचाची आवड निघून जात नाही. प्रपंच वाईट नाहीये, प्रपंच खूप चांगला आहे. त्याच्यावरच आपण आसक्त होणं, तेच हवंसं वाटणं, हे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये आणू शकतं, आणतं. आणि आपल्याला खरा त्रास होत असतो तर ह्याच गोष्टीचा होत असतो.
बाकीच्या कुठल्याही गोष्टी आपल्याला त्रास देत नाहीत. ना हा आश्रम त्रास देतोय, ना सूरपेटी त्रास देते, ना कुठल्या निर्जीव वस्तू त्रास देतात, झाडं पानं फुलं कोणीच आपल्याला काही त्रास देत नाही. शरीर सुद्धा आपलं त्रास देत नाही आपल्याला. आपल्याला त्रास देतं ते आपलं मन. आपल्या आतमध्ये प्रॉब्लेम असतो आणि तो प्रॉब्लेम सोडवण्याचा सर्व संतांनी प्रयत्न केला. तुकाराम महाराज म्हणाले, नको नको म्हणा गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. आपल्यामध्ये घनघोर असं वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वैराग्य म्हणजे सगळं सोडून देणं किंवा काही धरणं असा अर्थ होत नाही. आपण ज्या ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये आपलं भगवंताशी अनुसंधान सुटता कामा नये. आणि ते जर सुटत असेल तर त्या गोष्टी आपण सोडायच्या ज्याच्यामुळे आपलं भगवंताचं अनुसंधान सुटतं. आणि घाबरायचं नाही, धाडसाने राहायचं, बघूया काय होते. पृथ्वी गोल आहे, उलटी होत नाही, पुलटी होत नाही, खाली होत नाही, वर सगळं गोलच आहे. त्यामुळे घाबरायची गरज नाहीये. आपल्यामध्ये आध्यात्मिक साहस, मनोबळ निर्माण झालं पाहिजे. आणि ते मनोबळ वाढवण्याचं काम संत करतात, साधू संत करत असतात. आपल्यामधलं मनोबळ, आत्मबळ वाढवण्याचं काम ते करतात. बाकी सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याकडून होत राहतात. आणि हाच अभ्यास आपण आवडीने नित्य निरंतर करत राहायचंय. किती दिवस म्हणून विचारायचं नाही. आपण असं कधी विचारतोय का जेवायचं किती दिवस? आता जेवून कंटाळा आला, आता इथनं पुढे 1 महिनाभर जेवतच नाही आम्ही, जाऊ दे तिकडं, गप कामं करू, असं कधीच आपण म्हणत नाही. प्रपंच करून कंटाळा आलाय, अडचणी काय संपणार, सोडून द्यावा असं कोणीच म्हणत नाही. त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढून त्याला आपण जोडून चिकटवून काहीतरी करून आपला पुढं ढकलत राहतोच. तसंच परमार्थ सुद्धा करायचा आहे आपल्याला, की परमार्थामध्ये सुद्धा आपण केलाच पाहिजे अशा भूमिकेने तो करायचा आहे. एक वेळ सगळं जग सुटलं तरी चालेल. बाबांचं नेहमीचं वाक्य होतं, मला कॉलेजला असताना त्यांनी ते सांगितलेलं, ते मला नेहमी आठवतं, की सगळं जग एकीकडं आणि तो एकीकडं, अशा भूमिकेतच नेहमी राहायचं, तरच परमार्थ होणार आहे, नाहीतर होणार नाही म्हणून सांगितलं. सगळं जग एकीकडं म्हणजे सगळ्यांशी भांडत बसायचं नाही आहे, तर जगाचे विचार एकीकडं आणि आपले विचार एकीकडं, अशा भूमिकेत आपण शांतपणे राहायचं आहे. आणि असं जर आपण केलं तरच आपण परमार्थाची पायरी चढू शकतो. अन्यथा मग चाललेलं असतं. भागवतामध्ये त्याचे उदाहरण सांगितलंय, की आपण भागवत सप्ताह करतो. आता श्रावण महिन्यामध्ये तरी अगदी जोरदार सप्ताह चालायचं. त्यामध्ये सांगितलंय सगळं, शुकमुनींनी सांगताना सगळं सांगितलंय. सुंदर आरास करा, सुंदर देवाची मूर्ती किंवा प्रतिमा बसवा, त्याची पूजा करा, चांगल्या अधिकारी सत्पुरुषांना वाचन, त्याच्यावरती विश्लेषण करा. जमत असेल तर उपाशी राहा 6-7 दिवस, जमत नसेल तर दूध घ्या, जमत नसेल तर दूध भात घ्या, 1 टाइम जेवा, ते जमत नसेल तर 4 टाइम जेवा, खरं पारायण करा. आणि पारायण करून हे सांगितलंय बरं का, हे माझ्या मनाचं नाही. आणि हे करून जर तुमच्या मनामध्ये भाव निर्माण होत नसेल भगवंताबद्दल, तर तुम्ही 7 दिवस उगीच दमला असा त्याचा अर्थ सांगितला. विनाकारण दमलात. त्याच्याऐवजी एखादा नास्तिक माणूस काय म्हणत, आम्ही 7 दिवस काम केलं आणि आम्हाला 1 लाख रुपये मिळाले. पण साधना करताना काय होतं, म्हणून आपला साधनेचा दृष्टिकोन नेहमी तयार पाहिजे, की आपण कोणती गोष्ट कशासाठी आणि का करायला लागलोय हे आपलं पक्क पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरू मदत करतात. सद्गुरूंच्याकडे बघून त्यांच्याकडं आपल्याला शिकायला मिळतं की नेमकं काय आहे. आणि ही भूमिका पक्की करून मग जेव्हा आपण भक्तीच्या मार्गाला लागू, साधनेच्या मार्गाला लागू, तेव्हा तो मार्ग आपल्याकडून सहज होतो आणि आपला दृष्टिकोन क्लिअर असतो, स्पष्ट असतो, की आपल्याला हे कशासाठी करायचं आहे. आणि तेव्हा मग आपण कुठलीही कृती केली, कुठल्याही देवाची पूजा केली किंवा काहीही केलं तरी आपली भावना पक्की असल्यामुळं त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला फळ देतात. एरवी आपल्याला त्या गोष्टी फळ देत नाहीत. दिलं फळ तरी ते टिकत नाही आपल्याकडं, कारण आपल्याकडं तसा दृष्टिकोन तयार नसतो. आणि आपल्याला आठवत असेल तर बाबा आपल्याला हे सगळं सांगत रात्र बसायचे. संध्याकाळी 6-7 ला जर बसले तर सकाळी
उजाडल्यानंतर आपण तिथनं बाहेर पडायचो. तर त्याचं कारण काय आहे, तर आपली भूमिका परमार्थ करण्याची पक्की व्हावी आणि ती एका दिवसाने होत नाही, म्हणून वारंवार 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 सारखा ठोका आपल्याला पडावा लागतो. कुठल्या तरी एका ठोक्याला आपल्यावरचं कवच फुटतं आणि आपल्यातला मऊपणा, आपल्यातला हळवेपणा प्रगट होतो आणि तोच फक्त भगवंताला अपेक्षित आहे. बाकी कुठल्याही गोष्टी भगवंताला अपेक्षित नाही आहेत, कारण आपण त्याला काही देऊन पुरत नाही, आपण काही घेऊन पुरत नाही. कारण सगळी पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, आकाश, वायू हे सगळं भगवंतानेच निर्माण केले. आपण जन्माला येण्याच्या अगोदर पासून आपल्याला ते धड वापरता सुद्धा येत नाहीये. आपल्याला त्याला स्वच्छ कसं ठेवायचं हे पण कळत नाही. आपल्यामुळे झाला तर निसर्गाचा तोटाच व्हायला लागलाय. आपल्याला त्याच्यातल्या कुठल्याच गोष्टी नीट हँडल करता येत नाही. जे भगवंताने निर्माण केले ते असं सुसंवादात्मक किंवा हार्मोनियस, जसे गुरुजींचे स्वर आहेत, पेटीचे स्वर आहेत सारे गमा पधनी, तसं एका सुरामध्ये आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपला निसर्ग चांगला राहील, आपल्या सभोवतालची माणसं सगळी छान राहतील, प्रसन्न राहतील, आनंदी राहतील. आणि हा अध्यात्माचा मूळ उद्देश आहे की आपलं जीवन आनंदी बनलं पाहिजे. अध्यात्म केल्याने आपण प्रसन्न राहिलं पाहिजे. आपल्याला कशाची गरज नाही वाटली पाहिजे की अमुक गोष्ट मिळाली तरच मग मी खुश असेन, अन्यथा मी खुश नसेन. ह्या सगळ्या भावना आपल्या मनामधून निघून गेल्या पाहिजेत. हा सद्गुरूंचा उद्देश आहे. म्हणून सद्गुरू आपले वारंवार कसोटी बघतात. म्हणजे वेगवेगळे प्रसंग येतात आपोआप आणि त्याच्यामध्ये आपल्याला तपासून बघतात की आता ह्याच्या मनावरती कशाचा परिणाम होतोय, आता ह्याच्यानंतर ह्याच्या मनावरती कशाचा परिणाम होतोय. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुन्हा सद्गुरू आपल्यासाठी नवीन 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 प्रयोग आपल्या समोर आणून ठेवत असतात की ज्यामध्ये आपल्याला खूप हुशारीने सगळ्या गोष्टींना हाताळायचं आहे, खूप हुशारीने आपल्याला त्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडायचं. त्यांचा उद्देश एक आहे की ह्याच्या मनावरती डोळ्याला दिसणाऱ्या आणि स्वतःला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टींचा पगडा निघून जावा आणि हा मोकळा 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 भावा. एका जनार्दनी एकनाथ महाराजांचा अभंग आहे, कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी, एका जनार्दनी कुत्रा दात पाडूनी केला बोतरा. बाबा हा अभंग नेहमी म्हणायचे, संत द्वारी कुत्रा झालो, भुंकत भुंकत द्वारी आलो. तसं आपल्याला राहता आलं पाहिजे. आपली साखळी मोकळी करण्याचं काम स्वतः सद्गुरू आणि भगवंत करतातच. आपण त्यांच्या वचनांवरती पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धावान लभते ज्ञानम ह्या गीतेच्या सांगण्याप्रमाणे पूर्ण श्रद्धेने आपल्याला मिळालेली साधना करायची आहे, आपल्याला मिळालेली सेवा पूर्ण श्रद्धेने करायची आहे आणि ह्यातच आपल्या जीवनाचं खरोखर सार्थक आहे. हाच विषय पुढे घेत आता आपण सत्संगाच्या समारोपाकडे वळायचं आहे. आज आपण सगळेजण खरं तर सत्संग संपावा असं वाटतच नाही, असाच सत्संग सुरू राहावा, असंच हे सगळं चालत राहावं आणि आपण सगळ्यांनी नेहमी असंच सत्संगामध्ये बसून असावं. सगळ्यांच्या डोक्यामधलं प्रपंचाचं जे काही खूळ आहे, खूळच आहे, ते भूत आहे, ते आपोआप असं मांत्रिकानं उतरवल्याप्रमाणे उतरून निघून जावं असं वाटतं. आणि डोक्यातला विषय मी कुठं आहे, असो ऐसा कोठे आठवचे नाही, काही गरज नाही. इथं काय तुम्हाला खायला नाही असं नाही, बसायला जागा नाही असं नाही, कुठल्या श्वापदांची भीती नाही. तर आपल्याला असं वाटावं की आपण मस्त आहे, जिथं आहे तिथं आपण खूप समाधानात आहे. बाबा चेष्टेला म्हणायचे आमच्या गौरंगाच्या साखरांना, येताना म्हशी आणि गाई पण वर घेऊन येत जावा, म्हणजे उगाच घराकडे जायची तुम्हाला काळजी लागणार नाही. इतर डोंगरावर दावे ठोका आणि तिथंच म्हशी आणि गाई बांधून घाला आणि मागे एक गवताची गंजी रचून घेऊया. म्हणजे डोक्यातनं तुमच्या काय होईल, मला जाऊन तिथं आता माझ्या गाईला वैरण घालायचे हा पण विषय निघून जाईल. म्हणजे संतांची तळमळ काय आहे की आपल्या डोक्यात जे काही भरलंय ना सगळं काहीतरी, ते सगळं मोकळं व्हावं आणि तिथं राम नाम भरावं, भगवंताचं नाम त्या ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये भरावं, अशी त्यांची खूप तळमळ असते. आणि तरीही आपल्याला एवढं सांगितलं तरी उठायचे पण थांबणार नाहीत. मी एकटा बरोबरच बसलो तर सगळे उठून निघून जातील एक तासाने.
आपण समारोपाकडे वळत असताना हा सगळा भाग जो आता एवढा 2-2.5 तास चाललेला आहे, हा सगळं लक्षात ठेवायचं. त्यातल्या महत्वाच्या गोष्टी सगळ्या आपल्या डोक्यात ठेवायच्या आहेत. घरी गेल्यानंतर त्याच्यावरती चिंतन करायचं आहे, विचार करायचा, एकटं बसायचं, एखादं झाड पकडा, एखादी आपल्या घरातली रिकामी खोली पकडा, काय असेल ते आश्रमाच्या जवळ जे असेल त्यांनी आश्रमामध्ये थोडा वेळ येऊन बसा. 1 तास फक्त स्वतःसाठी द्यायचं, बाकी तिथं कोणीही नको, मोबाईल सुद्धा नको. आणि अशा पद्धतीने आपण फक्त शांत बसण्याचा अभ्यास करायचा. डोळे बंद करून घ्यायचे. पहिल्यांदा सगळ्या परिसराचं निरीक्षण करायचं. डोळे बंद, शांत आपल्या श्वासाकडे लक्ष देत आपले गुरु असतील तर आपल्या गुरूंनी दिलेलं नाम त्या ठिकाणी आठवायचं आणि शांतपणे सद्गुरूंची प्रार्थना करून जसे असो तसे निवांत बसायचं. कुठल्याही प्रकारे काहीही करायचं नाही. ही क्रिया आपल्याला करायची, म्हणजे काहीही न करण्याची क्रिया आपल्याला रोज करायची आहे. कारण आपल्याला लहानपणापासून असं शिकवलं गेलंय की काहीतरी कर, काहीतरी मिळव, असं केला नाहीस तर तुझं काही होणारच नाही, आयुष्याची वाट लागेल वगैरे आपल्याला जे शिकवलंय ते सगळं डोक्यातनं काढून टाकायचं आणि थोडा वेळ शांत बसण्याची क्रिया सरावामध्ये आणायची आणि मग काय चमत्कार होतोय ते बघायचं की आपण विनाकारण दिवसभरात कितीतरी आपली ऊर्जा विनाकारण खर्च करत असतो आणि विनाकारण अशा गोष्टींसाठी देत असतो की ज्याच्यामुळे आपलं डोकं खराब होत असतं. आणि त्या आपल्याला पहिल्यांदा लक्षात येईल की अनावश्यक काय आहे ते लक्षात येईल आणि अनावश्यक गोष्टी मग आपण हळूहळू, एकदम जाणार नाही पण हळूहळू आपल्याला लक्षात येतील. मग आपल्या ठिकाणी विवेक जागृत होईल आणि मग आपल्या ठिकाणी ते बळ येईल, ज्याला आपण वैराग्य असं म्हणतो, की जे अनावश्यक आहे ते सोडून द्यायचं आणि जे आवश्यक आहे तेवढंच धारण करून ठेवायचं आणि अभ्यास करायचा तो फक्त आत्मचिंतनाचा. बाकी कुठल्याही गोष्टींचा अभ्यास करण्याची आपल्याला गरज नाहीये. गरज आहे ती आत्मचिंतनाची. बाकीचे अभ्यास आपले सगळे झालेले आहेत. आपल्याला संसाराचा अनुभव आलेला आहे, बाकीचे सगळे अनुभव सगळेच अनुभव आलेले आहेत. आता त्याच्यात आणि डोकं घालून बसायची आवश्यकता नाहीये. आपल्याला आवश्यकता आहे ती आता निष्कर्म स्थिती कशी असते, कुठलंही कर्म न करता सुद्धा आपण कसं शांत राहू शकतो, तरी सुद्धा आपण कशा आनंदात राहू शकतो. संतांनी जे काय सांगितलं ते मग काय आहे, बाबांनी जे केलं ते काय होतं, या सगळ्याचा विचार आपल्याला आपल्या ठिकाणी घर बसल्या करायचा आहे. आणि हा संदेश आपण या सत्संगामधून घेऊन जायचा आहे. ज्याप्रमाणे आता आपल्याला एक 5 मिनिटासाठी ध्यानाला बसवलं, तसं आपल्याला जसं जमेल तसं डोळे बंद करून शांत बसण्याचा अभ्यास करायचा. किती दिवस करू म्हणून विचारायचं नाही, फक्त करायचा. करता 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 आपल्याला त्याचा अनुभव येईल आणि आपल्या लक्षात येईल. आपोआप आपल्या ठिकाणी ज्ञानदृष्टी जागृत होईल. आजपर्यंत अनेकांची झालेली आहे, आपली सुद्धा 100% होणार, त्याच्यात काहीच शंका नाही. फक्त आपण एका जागी शांत, एकांत येणे सुखे रुचे एकांताचा वास, अशा पद्धतीने शांत बसण्याचा सराव करायचा आहे. आणि याबरोबर आता आपण पुढील सत्संगाच्या भागाकडे वळत आहोत. सत्संगाच्या निमित्तानं या ठिकाणी अन्नदान होत असतं. काही वाढदिवसांसारखे अनेक प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. कोणी स्मृती प्रित्यर्थ काही करत असतात.